टीम को बल्लेबाजी करने का न्यौता दिया। सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुके डावलपट्टा टीम की ओर से रोहित फुलोरे और आकाश फुलोरे दोनों एज ओपनर सलामी विस्फोटक बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं और गेंदबाजी करेंगे। पावर सर्कल का पहला ओवर लहू ठाकरे, पावर सर्कल का पहला ओवर। और पावर सर्कल की बात करेंगे, दो खिलाड़ी केवल बाउंड्री लाइन के ऊपर है। ऑन साइड में एक आप देख सकते हैं मिड विकेट की तरफ, एक ही लॉन्ग ऑफ में ये केवल दो खिलाड़ी सलामी वीर रोहित फुलोरे और आकाश फुलोरे। पहली गेंद खूबसूरत शॉट, पैडल स्विप किया, कमाल की शॉट। से तो पहले गेंद के ऊपर स्वागत किया, स्वैग से करेंगे सबका स्वागत। 3 गेंद 3 चौके, 3 गेंद 3 छक्के लगाएंगे तो मनोज सालुंके इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम होगा। और अब पहले गेंद के ऊपर रोहित ने शानदार पारी यहां पर शुरुआत करते हुए। रोहित फुलोरे आक्रामक बल्लेबाज है, ये उनकी पहचान है, हमेशा बड़े चौके छक्कों के लिए उन्हें जाने जाता है। और देखिए आज कितनी खूबसूरत शुरुआत, पैडल स्विप किया, बैकवर्ड स्क्वायर लेग में पहला छक्का और लहू ठाकरे का स्वागत किया। लेग बिफोर की अपील स्ट्रांग थी, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। एक सिंगल आई, बल्ले का हिस्सा लेकर शायद गेंद गई थी या लेग बैक के स्वरूप में। 1 रन आया, रन 7 पहुंचे। टीम टोटल स्कोरबोर्ड के ऊपर आकाश पोलोरे कप्तान है, कप्तान को कप्तानी भूमिका निभानी पड़ेगी क्योंकि शुरुआत तो बेहतर बन चुके मैदान के ऊपर। पहले गेंद में छक्का, उसके बाद सिंगल। कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं, कई सारे दर्शक है जो यूट्यूब के माध्यम से 10 क्रिक के माध्यम से मुकाबला देख रहे हैं, सभी का स्वागत जरूर करेंगे। पहली रात है, 4 रात लगातार चलने वाली प्रतियोगिता, मलंगढ़ विभाग की सबसे बड़ी टूर्नामेंट। इस बार गेंद को हवा में खेला, फील्डर पहुंचे, कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस, कहते हैं कि पकड़ो क्या जीतो मैच, ये क्रिकेट का समीकरण होता है। और अब यहां पर आकाश फुलोरे का कैच बहुत महंगा पड़ सकता है। हमेशा आक्रामक पारी खेलने के लिए उन्हें जाना जाता है। पहले गेंद के ऊपर जीवनदान जरूर मिल चुका है और सिंगल रन बने, 2 के साथ उन्होंने अकाउंट ओपन किया। रनों की बात करेंगे तो 9 रन बगैर विकेट के नुकसान पर। लहू ठाकरे कमबैक करते हुए मैदान के ऊपर, मगर साथ नहीं दिया उनके खिलाड़ियों ने। इस बार मौका था विकेट लेने का, कैच ड्रॉप हुआ, 2 रन बने। हल्के तो से फ्लेस किया गेंद को, जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल के साथ 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। पिछले मुकाबले में 42 का टारगेट दिया था, वो टारगेट भी चेस नहीं हो पाया जाम्बिली टीम को। और मैंने शुरुआत में कहा था कि इस पिच के ऊपर गेंदबाजी ज्यादा ताकतवर चलती है। तो बिल्कुल अनिल दादा भोईर हमारे काकड़बाल, जिनकी तरफ से विकेट चौका लगातार 3 चौकों के लिए 1000 का इनाम। यस अनिल दादा, 3 बॉल 3 चौके, 3 बॉल 3 छक्के, अनिल दादा भोईर इनकी तरफ से 1000 का इनाम होगा। रनों की बात करेंगे तो इस समय टोटल स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं 10 रन पहला ओवर प्रगति पर। अच्छी डिलीवरी, बेहतरीन गेंद, आखिरी गेंद थी शायद डॉट, लगातार 2 गेंदे डॉट। और ओवर की समाप्ति पहले ओवर का खेल खत्म होने के बाद रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 10 रन।
यस, आकाश परोरे के लिए इनाम है केवल 3 बॉल 3 चौके 3 बॉल 3 छक्कों के लिए 1000 का इनाम। सोपान ठाकरे गेंदबाजी करेंगे। ओवर नंबर सेकंड, दूसरा ओवर प्रगति पर है। पावर सर्कल का ओवर खत्म होने के बाद अब सेकंड ओवर करेंगे सोपान ठाकरे। कट किया गेंद को, लाजवाब डिलीवरी। गेंद पड़ने के बाद हल्की सी स्विंग हुई, बल्लेबाज को बीट करती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में। कोई रन नहीं है, टीम की टोटल अभी भी रुका हुआ स्कोर 10 रनों के ऊपर। सोपान ठाकरे जादुई गेंदबाज है, हमेशा अपनी उंगलियों की कला से गेंदबाजी करते हैं। और फिर एक बार तैयार, और इस बार नाप लिया स्क्वायर लेग के ऊपर से। लॉन्ग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क। 6 रन आकाश पुलोरे के बल्ले से। बिल्कुल मुकाबला शुरू करना है। टीम की टोटल छक्के के साथ 16 रनों के ऊपर। इसके बाद जो पांचवा मुकाबला होगा सेलर पड़ा बनाम चिंस पड़ा के बीच अगला मुकाबला रहेगा। तो दोनों टीमें रेडी होना है, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला होगा और उसके बाद सेकेंड राउंड के मुकाबले। तो इस बार गेंद को खेला, गेंद जाती भी बाउंड्री लाइन की तरफ। फिर एक बार बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद निकली सीमा रेखा के बाहर। आक्रमण अब आकाश पुरोरे कप्तान के बल्ले से। छक्के के बाद चौका। चुके गेंदबाज का स्वागत किया, पहले गेंद डॉट फेंकी, उसके बाद सोपान ठाकरे का स्वागत किया मानो आकाश पुलोरे ने पहली गेंद के बाद। उसके बाद नाप लिया गेंदों को, 2 बड़े शॉट। इस बार भी बैक साइड में लॉन्ग लेग में कोई खिलाड़ी नहीं है और एक शानदार शॉट, 4 रन। संख्या 24 के ऊपर बन चुकी है। कमाल की बल्लेबाजी। मैंने पहले ही कहा था कि आकाश पुलोरे एक ताकतवर खिलाड़ी, हमेशा ताकत के साथ बल्लेबाजी करते हैं। और आप देखिए 2 चौके 1 छक्का उनके बल्ले से। ओवर हम बात करेंगे तो दूसरा और प्रगति पर है। तो यस, इस गेंद के ऊपर चौका मारेंगे तो 1000, कुल मिला के 2000 का इनाम है। ये मौका है आकाश पुलोरे के पास 2000 कमाने का आज। और देखिए लालच बुरी भला, विकेट का पतंग आकाश पुलोरे बैक टू द डगआउट। बड़ी विकेट मैदान के बाहर। तो रनों की बात करेंगे। इस समय टोटल है 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका। पहला विकेट नए बल्लेबाज मैदान के ऊपर हरीश मस्कर। यदि यहाँ पर लगातार 3 बॉल 3 चौके लगाएंगे, छक्के लगाएंगे लगातार 3, तो पाउंचार होटल की तरफ से 3000 का इनाम हरीश मस्कर के लिए आ चुका है। गेंदबाज सोपान ठाकरे गेंदबाजी करेंगे इस समय। 1 विकेट जरूर चटकाई, शुरुआत में थोड़े महंगे जरूर बने मगर अब कमबैक किया। आते ही बड़ी शॉट, कमाल की टाइमिंग।
गेंदबाजी स्ट्रॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर हरीश मस्कर के बल्ले से शानदार छक्का। से तो आते ही स्वागत। 2 ओवर का खेल खत्म होने के बाद 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं, यानी कि 15.00 की औसत बरकरार रखते हुए हरीश मस्कर आए थे मैदान के ऊपर। मगर अब इनाम और होगा। यहां पर लगातार 3 गेंदे 3 चौके, लगातार 3 बॉल 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 2000 का इनाम जगदीश फुलोरे इनकी तरफ से। 2 ओवर के लिए 11 मिनट हो चुके हैं। पाली टीम इस बात के ऊपर गौर करें, यदि आप 4 मिनट के अंदर ये ओवर नहीं होता तो फिर आपको फील्डर अंदर लगाना पड़ेगा। इस बात के ऊपर भी गौर करें, क्योंकि 11:09 में मुकाबला शुरू हुआ था। अब बज चुके 11:20। बिल्कुल 4 मिनट आपके पास है ओवर फेंकने के लिए। 4 मिनट के अंदर ही आपको ओवर फेंकना पड़ेगा। ओवर नंबर 3 करेंगे गेंदबाज सुशांत भोईर। अच्छी डिलीवरी फटने के बाद डॉट यहां पर थोड़ी सी नीचे रही, बल्लेबाज को बीट किया। डॉट बॉल की समाप्ति। टीम की टोटल हम बात करेंगे तो इस समय स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है टोटल 30 रन। फिर एक बार गेंद हवा में, फील्डर पहुंचे गेंद के नीचे और चिड़िया चिप पे खेत। विकेट नंबर 2 सलामी वीर बैट्समैन रोहित फुलोरे भी लौटे मैदान के बाहर। दूसरा झटका 30 रनों के ऊपर। विकेटों के नुकसान पर 30 रन। अच्छा ओवर इस समय तीसरा। लो फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में फ्लिक किया स्क्रीन के सामने। जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल। 2 ओवर में 15 के औसत से रन बने। उसके बाद तीसरा ओवर में कमबैक रहता हुआ इस ओवर में गेंदबाजी कर रहे गेंदबाज सुशांत भोईर। 3 गेंदे 1 रन 1 विकेट उन्होंने प्राप्त किया। तो रन संख्या बनी है 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान पर। लाइन थोड़ी सी बाहर वाली थी, अंपायर ने वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो फुल स्कोर 32 रनों के ऊपर पहुंच चुका है। इस बार सामने खेला है, कोई फील्डर नहीं है। गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। शानदार छक्का। तो कमाल की शॉट यहां पर बैक साइड में खेलना चाहते थे और इस समय बीट हुए। शायद रन नहीं है, मगर टीम की टोटल की बात करेंगे 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तीसरा ओवर
इस समय प्रगति पर है। गेंदे हो चुके इस ओवर में 5। ये अच्छे गेंद, ये अच्छी डिलीवरी, बिल्कुल यहां पर रन की बात करेंगे तो इस समय 3 ओवर का खेल खत्म होने के बाद 38 लॉस ऑफ 2 विकेट। कप्तान चिंचपाड़ा टीम के कप्तान टॉस के लिए आप तुरंत शीघ्र प्रस्थान करें, जो कि इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा। टीम की टोटल 38, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। चौथा ओवर की बात करेंगे, सागर ठाकरे अंतिम ओवर करेंगे। चलो आखिरी ओवर है, दोनों कप्तान आइए। इसके बाद जो मुकाबला होगा सेलर पड़ा बनाम चिंचपाड़ा, दोनों कप्तान आइए टॉस के लिए। बहुत बड़ा मुकाबला देखेंगे अब, अगला मुकाबला भी बेहतर होगा। अच्छे डिलीवरी पड़ने के बाद मगर ऑप्शन के बाहर थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन्स बढ़ते हुए टीम की टोटल आगे बढ़ती हुई 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर। तो बिल्कुल आखिरी ओवर कर रहे हैं गेंदबाज। फिर एक बार इस बार बेहतरीन डिलीवरी गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही। डॉट की समाप्ति रनों की बात करेंगे तो 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं। टीम टोटल इस समय 39 रन, जो आखिरी ओवर आप देख रहे हैं मैदान के ऊपर सागर ठाकरे गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड में 3 फील्डर है, ऑफ साइड में 2 खिलाड़ी हैं। और फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर जाकर गेंद को खेलने की कोशिश, मगर यहां पर स्ट्राइक रोटेट नहीं होंगे क्योंकि दोनों बल्लेबाज को एंड छोड़ना होता है, क्रीज छोड़नी होती है, मगर केवल डॉट की समाप्ति। अच्छा कमबैक, पहली गेंद वाइट, उसके बाद 2 गेंदे डॉट। टीम टोटल इस समय 40 रन बन चुके हैं, जो कि इस ओवर में 3 गेंदें अभी भी शेष होंगी। टारगेट सेट होगा, फिर एक बार 40 प्लस टोटल देखने मिलेगी। इससे पहले वाले मुकाबले में 41 रन बने थे, नहीं चेस हुए, और अब 3 गेंदें अभी भी शेष। फिर एक बार सफल होकर खेलने की कोशिश, लगातार वही प्रयास मैदान पर है, लगातार डॉट गेंदें आ रही है। इस ओवर में 3 डॉट रन आए, 4 गेंदों के ऊपर 2, और अभी भी 2 गेंदें शेष है। लास्ट ओवर अच्छा रहा, शायद कमबैक देने वाला, क्योंकि अभी तक तो 40 रन बने हैं। फाइटिंग टोटल मैदान के ऊपर ऑलरेडी बन चुकी है। इस बार हवा में खेला, फील्डर है, आए गेंद के नीचे। ओ कैच ड्रॉप, कैचेस विन द मैचेस। 1 रन पूरा किया, 2 रन पूरे किए, 2 के साथ टीम टोटल 42 रन के ऊपर। प्रैक्टिस मैन इस परफेक्ट मैन कहा जाता है, और नाइट टूर्नामेंट का प्रैक्टिस बहुत सारे कम खिलाड़ी करते हैं, और यही नतीजा कि ये
शायद यहां पर और इस बार आखिरी गेंद के ऊपर रन आए 3 और टारगेट सेट हो चुके पूरी तरह से। पहला सत्र समाप्त होने के बाद रन संख्या पहुंचे टोटल 45, 46 रनों का टारगेट होगा। जिशान शाह, रोहित खैरे और हमारे सोनू बांगर ये मुकाबला देख रहे हैं, उनकी तरफ से शुभकामनाएं। ये तो स्वागत करेंगे हमारे त्रिमूर्ति जिशान शाह, रोहित खैरे और सोनू बांगर, आपका स्वागत है। कप्तान तो पहुंच चुके दोनों। अब टॉस होगा सेलारपाड़ा और चिंचपाड़ा के बीच। पहले राउंड का अंतिम मुकाबला, 5वां मुकाबला होगा, तो दोनों कप्तान पहुंचे तो टॉस जरूर होगा दोनों के बीच। जो पहले राउंड का आखिरी मुकाबला होगा, मगर दोस्तों बात याद रखें कि 5 राउंड है। पहला राउंड जो था यानी कि पहला मुकाबला ब्राह्मण करवली टीम ने जीता, उन्हें ड्रॉ मिली, बाय 1 गेट 1 फ्री। तीसरे राउंड में पहुंच चुके हैं। अब जब सेकेंड राउंड के 2 मुकाबले होंगे, जिनमें जिस टीम की टोटल हाइस्ट होगी उसे सेकेंड राउंड का बाय मिलेगा। बघा दुसऱ्या राउंड मध्ये ज्या संघाची टोटल 2 राउंड मधून एका संघाची जास्त होईल, विजेता संघाची त्या संघाला बाय मिळेल सेकंड राउंड मध्ये। पहिल्या राउंडची बाय तर ऑलरेडी ब्राह्मण करवली संघाला मिळाली आहे। सेकंड राउंड मध्ये 2 सामने होतील, त्याच्यातनं ज्या संघाची टोटल हाईस्ट असेल त्या संघाला सेकंड बाय दी जाईल। तो रन संख्या की बात करेंगे 45, 46 रनों का टारगेट मैदान के ऊपर होगा इस मुकाबले में। आइए देखते फिर एक बार कमेंट बॉक्स में परिवर्तन करेंगे, सुनते हैं रोशन संते की आवाज। यूट्यूब के माध्यम से हमारे मित्र सोनू बांगर, साथ साथ रोहित खैरे, जिशान शाह ये मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत करेंगे। वेलकम, आपका स्वागत है। उनकी तरफ से भी शुभकामनाएं इस प्रतियोगिता के लिए, सभी का हम शुक्रिया अदा करेंगे और कमेंट बॉक्स में करेंगे परिवर्तन। आइए सुनते फिर एक बार रोशन संते की आवाज। पाली संघाला विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत, 46 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये। पाली या संघाला खूप चांगली बॅटिंग केली, डावलपाडा संघाने 4 षटकांमध्ये बनवल्या तब्बल 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये पाली या संघासमोर। यापुढील सामना असेल चिंचपाडा विपक्ष शेलारपाडा। या 2 संघांमध्ये टॉस जिंकलाय चिंचपाडा संघाने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी शेलारपाडा। साहिल 11 चिंचपाडा आणि शेलारपाडा या 2 संघांमध्ये असेल यापुढील सामना। विद्यमान सामना सुरू आहे पाली आणि डावलपाडा या 2 संघांमध्ये 46 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये पाली संघाला आणि पाली संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय सोपान ठाकरे आणि अंकुश ठाकरे ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती हरेश मस्कर।
स्ट्राईक इनला फलंदाज सोपान ठाकरे आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 24 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना सुरू आहे. गोलंदाज हरीश म्हस्कर, स्ट्राईक इनला फलंदाज सोपान ठाकरे. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करता चेंडूला आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एक धाव चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या पाली संघाची धावसंख्या आहे बिनबादेक. स्ट्राईक इनला फलंदाज अंकुश आहेत. 11.50च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आहे 5. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे हरीशचं आणि स्ट्राईक इनला फलंदाज अंकुश ठाकरे. अंकुशने हा चौकार लगावलाय. ओव्हर द विकेट. गोलंदाज हरीश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार फलंदाज अंकुश ठाकरेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. फ्लाइंग स्टार्ट केलंय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे अंकुश ठाकरेने पाली संघाला. 46 धाव बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात पाली संघाची. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत. अपील फेटाळली पंचांनी. लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी पाली संघाने केली आतापर्यंत या मॅच मध्ये. या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 10. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. हाफ ट्रॅकर स्विच हिट. इनफिल्डच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पाली संघाची बिनबाद 14. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज पाली संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
मच नवीन गोलंदाज आहे ज्युनियर आकाश येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे पाली संघाला. सुरुवात चांगली करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज अंकुश आहे. अंकुश आणि सोपानने सुरुवात दमदार करून दिली आहे पाली संघाला. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. डावलपाडा या संघाला. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मानाची स्पर्धा, सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. प्रयत्न खूप चांगले केले होते. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बिनबाद 15. जिंकण्यासाठी अजून 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. 16 चेंडू आणि 31 धावांची गरज. मलंगड मधील पहिलीच या सीझनची नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होते ज्युनियर आकाशच्या माध्यमातून या षटकामध्ये. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर हरेश म्हस्करने तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय. कारण की 3 चेंडू आणि 1 धाव खर्च केली आहे आतापर्यंत या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न विषम मध्ये येतोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावबादची संधी. डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला धक्का. फलंदाज अंकुश ठाकरे. बॅक टू द पवेलियन. ठाकरे येत आहेत. अंकुश ठाकरे बाद झालाय. स्ट्रायकिंगला फलंदाज सोपान आहे. संघर्ष सुरू आहे पाली संघाचा या मॅच मध्ये. या षटकामध्ये ज्युनियर आकाशने प्रभावित केलंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पुन्हा एकदा धावबादची संधी होती परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत हे दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सागर आणि सोपान मध्ये खूप चांगला तालमेल, खूप चांगलं कॉर्डिनेशन आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. 28 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय ज्युनियर आकाशने आणि या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे डावलपाडा संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे पाली संघाला.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्हॉइस ऑफ अंबरनाथ एक स्टायलिश समालोचक सोनू बांगर यांचं आगमन झालेलं आहे. उद्या त्यांचा आवाज ऑफिशियली आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. सोनू वेलकम, स्वागत आहे. यस, सोनू बांगर यांचा देखील आवाज आजच्या रात्रीमध्ये आणि उद्याच्या रात्रीमध्ये आपण ऐकणार आहोत. उद्या ऑफिशियली आहेत, आज ॲज अ गेस्ट कॉमेंट्री ते करतील. 12 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे पाली या संघाला या सामन्यामध्ये. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं गोलंदाज ज्युनियर आकाशने आणि या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे डावलपाडा संघाला. सिनियर आकाश येतोय, प्रचंड वेग आहे आणि वेगाला वेगाने उत्तर दिलंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पहिल्या चेंडूवरती सिनियर आकाशचं स्वागत केलंय चौकाराने. 11 चेंडू शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 23 धाव बनवायचे आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. आकाश थोडेसे नाराज झालेत कारण की मिडविकेट सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक होते ज्युनियर आकाश. ज्या आकाशने अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं होतं तो ज्युनियर आकाश चूक करतोय. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पाली विपक्ष डावलपाडा हा बिग फाईट सामना सुरू आहे. हाय व्होल्टेज सामना, काटेकी टक्कर, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. हाफ ट्रॅकर आहे, विषम मध्ये चेंडू येतोय. मिडविकेटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. फार वेगाने चेंडूवरती आणि धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये. पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. आता मात्र दोन्ही साईडला आउट आहे का असं वाटतंय. रमेश म्हात्रे सरांचा इशारा, स्ट्राईक एंडला देखील त्यांनी सॉफ्ट सिग्नल आउट घोषित केलाय आणि त्या बाजूला तर फलंदाज बादच आहे. परंतु या साईडला आपण आधी चेक करूया आणि एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे त्यासाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, स्ट्राईक एंडचा व्ह्यू आपण पाहूया कारण की नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बादच आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. योगेश मडवी ज्यांचा आवाज आपण ऐकतोय आज आणि शेवटच्या दिवशी त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एक नामवंत क्रिकेट समालोचक, स्ट्राईक एंडला रमेश म्हात्रे सर आधीच पाय लागला होता त्यामुळे बेल्स पडली होती स्ट्राईक एंडची. त्यामुळे या एंडला फलंदाज बाद नाहीये. त्या एंडला फलंदाज बाद आहे का? यस, त्या एंडला फलंदाज बाद आहे. यस, न्यू बॅट्समन येत आहेत. प्रभाकर साखरे येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत. राईट मोर द विकेट आकाश. यावेळेस फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम झेल पकडलं स्क्रीन समोर.
फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे सोपान ठाकरे. बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र पाली संघ बॅकफूट वरती येतोय कारण की 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे पाली संघाला. न्यू बॅट्समन येतोय 5व्या क्रमांकावरती प्रशांत भोईर. 8 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल आणि फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी, खास करून पाली संघासाठी. जर या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करतील पाली संघ. आणि जरी 2 चेंडू चांगले टाकले आकाशने. बॅटची कडा आहे आणि अप्रतिम झेल पकडलाय. फर्स्ट स्लिप मध्ये फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रशांत भोईर 0 वरती बाद. जर या चेंडूवरती विकेट घेतला आकाशने तर आकाशसाठी सुवर्ण संधी आहे. मनोज सालुंकेकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. न्यू बॅट्समन येतोय शनी ठाकरे येत आहेत. 7 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज आहे पाली संघाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. मिळते अवांतर धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे पाली संघाला. 4 बाद 27 ही धावसंख्या आहे. या पुढील सामना असेल साहिल 11 चिंचपाडा आणि त्यांना फाईट करेल शेलारपाडा. या 2 संघांमध्ये साहिल 11 चिंचपाडा या संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल झालाय ड्रॉप आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या मॅच मध्ये ट्विस्ट. या सामन्यामध्ये कमबॅक झालंय पाली संघाचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. ट्वेल्थ मॅनर्स आतमध्ये जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी पाली संघाला. हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये. नवीन गोलंदाज भावेश येतोय. भावेशच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 13 धावा डिफेंड करण्यासाठी. मित्र म्हणा चेंडू सोपवला नाहीये
या सामन्याचं भविष्य सोपवलंय. हा सामना सोपवलाय भावेशच्या हातामध्ये. डावलपाडा टीमच्या संघनायकाने 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या 13 धावा डिफेंड करण्यासाठी पाचारण केलंय या अंतिम षटकामध्ये भावेशला. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रभाकर आहेत. शनी ठाकरेने नक्कीच षटकार लगावलाय आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात पाली संघाच्या. भावेश खूप मोठा रणअप आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बघा 21 मिनिटं घेतलेत पंच 3 षटकांसाठी. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 13. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रभाकर आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूवरती दिशेपासून भरकटलाय. दिशाहीन चेंडू हाताळलाय आणि पंचांनी दंडित केलाय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे प्रेक्षक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. मिळते 1 धाव्या चेंडूवरती. यस बॅटची आतली कडा आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे. आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामना रोमहर्षक झालाय. प्रत्येक सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत रंगलाय. प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलाय. सामना क्रमांक आपण पाहतोय 7वा आहे आजच्या या रात्रीमधील. क्या बात आहे. ऑन दी अप खेळतायत. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हरला आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठापणा लागली आहे. कारण की जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आणि यस फलंदाज झालाय बाद. काय घडलं मैदानावरती. प्रभाकरने केली चूक आणि धावबाच्या स्वरूपात प्रभाकर बॅक टू द पवेलियन. शांत भोईर येतोय. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. विस्फोटक असतात. कमी चेंडू आणि जास्त धाव बनवण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये असते आणि 7व्या क्रमांकावरती येतो सुशांत भोईर. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. 1 धाव झाली पूर्ण आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे का, परंतु 2च धाव मिळतील या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय लेग बाईस, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, पाय लागले असं म्हणणं आहे पंचांचं, त्यामुळे सॉफ्ट सिग्नल रमेश म्हात्रे सर. यस, आपण पुन्हा एकदा चेक करूया. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि यस, तेच चित्र आपण पाहतोय जे पंचांनी सांगितलं होतं की पाय लागलाय, त्यामुळे यस फलंदाज बाद नसेल. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव, 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी षटकारच मारावा लागेल. सामना आठवला योगेश मडवी सर. गतवर्षी टिटवाला नाईट क्रिकेट स्पर्धेचा वसार आणि दिवा या 2 संघांमध्ये सामना झाला होता. वसार या संघाने असं वाटलं की सामना जिंकलाय. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज होती दिवा संघाला आणि त्या 8 धावा उदयने दिल्या होत्या. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. बॅटची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद, सामना जिंकलाय डावलपाडा संघाने. अभिनंदन डावलपाडा संघाचं. थँक्यू सो मच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आकाश फुलोरे, ज्याने बनवल्या 17 धावांनी सेकंड इनिंग मध्ये 2 विकेट घेतले. अष्टपैलू कामगिरी केली